म्हणजे 100 किलोमीटर पायी येतात इथून. हां ते म्हणले भाऊ मला. मोठा महादेव म्हणून इकडं जातेगावला. खूप अतिशय सुंदर आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी निर्माण केलेले हे कुंड आहे. याला म्हणतात अष्टतीर्थ. या ठिकाणी 8 ठिकाणी महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि काशीहून या ठिकाणी गंगा निर्माण झाली. बरोबर आहे ना? हो हो हो. काशीहून गंगेचं आगमन या ठिकाणी झालं एका राजाची व्याधी दूर करण्यासाठी. आणि हे पवित्र स्थळ आहे. आणि या ठिकाणी वेरूळमध्ये जेव्हा केव्हा आलात तर मित्रांनो या ठिकाणाला नक्की भेट द्या. या तीर्थाचं आपण आचमन करा, सेवन करा, घरी घेऊन जा, विधी करा. या ठिकाणाहून मोठ्या महादेवाला जातेगावला या ठिकाणी हजारो लोक कावडीने येथील गंगा जल घेऊन त्या ठिकाणी महादेवाला अभिषेकाला घेऊन जातात. पूर्ण देव झाल्यानंतर इथलं दर्शन होणं गरजेचं आहे, तेव्हा ते बाकीचे देव पावन होतात असं त्यांचं 12 ज्योतिर्लिंग बोला. 12 ज्योतिर्लिंग हां सगळीकडे आपण दर्शन केलं का हां हे दर्शन करावंच लागतं. 12 ज्योतिर्लिंगाचं तीर्थ दर्शन घेतल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य मिळतं. नाही 12 ज्योतिर्लिंग हे हा ना 12 हो ना. मग ह्या 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य मिळतं ना. ज्यांना 12 ज्योतिर्लिंग केले, 11 केले आणि कृष्णेश्वर 12वा शेवटचा राहायला म्हणजे त्याला 11 ज्योतिर्लिंगाचं फळ मिळत नाही. तुम्ही दुसरे 5 करा, 2 करा, 3 करा आणि कृष्णेश्वराचं दर्शन घ्या शेवटी, म्हणजे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य मिळतं त्याच्यामध्ये. आणि हे शिवालय तीर्थ म्हणतात. एक आता त्याची इतके हिस्ट्री पूर्ण मला काही खोलवर सांगता येणार नाही, पण एक राजा होता आणि त्या राजाला त्वचा रोग झालेला होता. त्याच्या शरीरामध्ये रात्रीला किडे पडायचे आणि दिवसभर त्याच्या त्वचेची 10 म्हणजे आग व्हायची. आणि त्यावेळेस त्याने इकडे तिकडे शोध लावा याला काय लावा म्हणून. मग त्यानं विचार केला याला काहीतरी थंडक पाणी वगैरे आपण लावू. तर गाईच्या खुरामध्ये छोटंसं पाणी होतं आणि ते पाणी त्यांना त्या त्वचेला लावल्यानंतर त्याची त्वचा एकदा आपल्या त्वचेसारखी सरळ चांगली झाली. आणि तिथून नंतर ह्या पाण्याचं अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केला आणि त्या छोट्याशा गाय खुरातलं पाणी आज विशाल समुद्रामध्ये विशाल कुंडामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे. गंगा जल आहे. गंगा जल म्हणजे याला काशीच्या पाण्याचा उगम म्हणतात आणि काशीचं पाणी इथे येतंय. असं ह्या अष्टज्योतिर्लिंगाचं शिवालय तीर्थाचं वर्णन आहे. ते तुटकं फुटकं मी सांगितलं, पूर्ण हिस्ट्री माहिती नाही इतकी मोठी. धन्यवाद.